सकाळचे वाजले तिथे 9:30 आणि मी उठली, आली आहे पहिला किचनमध्ये. थंडी अजूनही आहे त्यामुळे मी हा रुमाल माझ्या डोक्याला गुंडाळून घेतलाय, कारण मला कॅप वगैरे आवडत नाही. घरातले बाकीचे मंडळी अजून झोपलेलेच आहे. तिकडे बिटूच्या पप्पाला आवाज देऊन मी आली परत हॉलमध्ये. हॉलची खिडकी वगैरे खोलली, सासूबाईला उठवला, आर्यनला आवाज दिला. रोज सकाळी उठल्याबरोबर किचनमध्ये येऊन 1 ग्लास पाणी कोमट करायचं आणि प्यायचं, तेच माझं रोजचं काम असतं. काल रात्री जी क्रीम लावली त्या क्रीमने एका रात्रीतच माझे जे पिंपल्स होते वर आलेले ते जरा कमी झालेत. पहिला तर माझं कोमट झालेलं हलकं पाणी 1 ग्लास मी पिऊन घेतलं. आज आहे दोघांची सुट्टी त्यामुळे उठल्याबरोबर यांची मस्ती सुरू झाली. बिट्टू राहू दे, बिट्टू. बिट्टूला थोडी सर्दी झाली म्हणून काळा पण बनवून घेतला. राहू दे. लोक ज्या वेळेस मोठी होईल म्हणणार मी काम कर, त्यावेळेस अजिबात बिट्टू काम करणार नाही, पण आता डोकं दुखेपर्यंत काम करणार. अंघोळ ब्रश करून किचनमध्ये आली. सर्वात आधी रात्रीचा भात फोडणीचा केला. दुसऱ्या बाजूला चाय सुद्धा ठेवून घेतला होता, कारण की दिवसाची सुरुवात ही आमची चाय सोबतच होते. फोडणीचा भात झाल्याबरोबर पहिला मी केली पेटपूजा. जास्त चहा नाही पिते का? हो ना, खूपच आजीबाई झालीस का तू? बिस्किट पाहिजे नाही, ती काही असलं तर खाणार. चपाती चहा, बिस्किट चहा तसं नाही खात, तसे नाही पीत. आज आमचा 11 वाजता चहा सुरू होता, तेवढ्यात रिटर्न पार्सलवाला दादा सुद्धा आला आणि एक पार्सल पण घेऊन आला. पहिला तर त्याचं रिटर्न दिलं आणि जे पार्सल आणलं ते घेतलं. संडे म्हटल्यानंतर मला तरी मटन चिकन पाहिजेच, पण भाऊजी आणि हे सकाळी ड्युटीला निघून गेले, घरी कोणी आणायला नव्हतं, म्हणून मग अंडाकडीच बनवली. माझा आधीच चेहरा कमी खराब झाला होता, जो या अंड्याने अजून खराब करून टाकला. अंडे फ्राय करते, काढ काढ पुढून माझा चेहरा. देखो ना गाइस, झाला बिट्टू तिकडे मजा घेते. देखो ना गाइस, काय घटना. मी होलच पाडले मी त्याला या काट्याच्या चम्मचने. मी कधीच बिना होलचे नसते भाजत, मला माहिती आहे ना असं उडते. देखो ना गाइस, इथे जळलं इथे. मग काय अशी तर्रेदार झणझणीत अंड्याची कढी बनवून घेतली. तेवढ्यात माझा परत फोन वाजला. घेऊन आले होते पार्सल आले दादा. आजकाल तर माझ्या घरी खूप सारे पार्सल येत आहेत. मी तुला बोलवलं होतं, तू काही आली नाही. हा घे घे घे, उचला. थँक्यू. चलो आ जाओ अंदर. ते शान आहे. एकच पोनी बांधू नको ना, 2 बांधते ना ग. बरं ठीक आहे. मी लावणार तुझ्यासाठी पार्सल आणलंय. कुठे ठेवू काय? ठेवा ते पूर्ण 1000 रुपये घे का. मला दिलं का तू? हे मला पण, हे पण कोणताच तिला नाही आहे, समजलीस? हो 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 करतेस. नो नू ममाचा तर आमच्या बिट्टूला खूपच पुळका येतो. तिला देत नाही म्हटल्यानंतर कशी रागावली आणि माझ्याकडे धावत आली. तिच्याकडून केस बांधून घेत आहे, सारखी सारखी म्हणत आहे, अरे मम्मी पुढे केस काढणं, पुढे केस काढणं. सेटचे केस बिना ऑइलचे सर्व बाहेर निघतात, छोटे छोटे. ते म्हणते की मला असं पुढे दे. थांब ना, तीनच काढले. देते म्हटलं ना, थांब. बिट्टूची फ्रेंड आहे ना, ती पण सेम अशीच हेअरस्टाईल करते, त्यामुळे तिलाही सेम टू सेम तशीच पाहिजे. वाव, बार्बी डॉलचे केस. माधुरी आहेस का? माधुरी तर मी आहे. ओके, पण माझे असे हेअर नाही आहेत पुढे. माझे असे बांधलेले हेअर असतात, माझे पुढे नाही आहेत. आधी प्रेग्नेन्सीच्या गोळ्या, आता स्किन साठीच्या गोळ्या. मेरी जिंदगी है क्या एक टीवी पतंग है कोई चला तर सर्व कामं आवरलेत. आता मी इथे मिशोचे प्रोडक्ट आले ते मी खोलून घेतलेत. आता त्याच्या प्रमोशनची तयारी सुरू झाली आहे माझी. मी हा जो ड्रेस घातलाय त्यासोबतच ही मशीन, हे सर्व प्रोडक्ट जे आहेत हे मी प्रमोशनसाठीच मागवले आणि आज मी
घरच्या घरी या मशीनने क्लीनअप सुद्धा करणार आहे, कारण की ही जी मशीन आहे व्हाईटहेड्स ब्लॅकहेड्सची आहे. माझ्या चेहऱ्यावर गेले काही दिवस झाले ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स एवढे प्रमाणात वाढले, त्यामुळेच मला पिंपलचा जो प्रॉब्लेम आहे तो जरा जास्तच होतोय. चला तर मग सुरुवात करूया घरच्या घरी क्लीनअप करायला. तर सर्वात आधी मी फेसवॉशने माझं जे फेस आहे ते क्लीन करून घेतलंय. आणि जर तुम्हाला अजूनही क्लिन्झिंग करायची असेल तर कच्चं दूध जे आहे ते कॉटनच्या सहाय्याने तुमच्या चेहऱ्यावरून पूर्ण फिरून घ्या, म्हणजे जी डस्ट आहे ती पूर्ण निघून जाईल. पण आमच्या इथे त्या दिवशी दूधवाला लवकर आला नव्हता, त्यामुळे मी फेसवॉश क्लीन करून घेतलं. त्यानंतर स्क्रबसाठी हिमालयाचं 10 रुपयाचं पॅक घेतलं. हा स्क्रब मी माझ्या पूर्ण चेहऱ्यावर अजिबात अप्लाय करणार नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे माझ्या चेहऱ्यावर किती पिंपल्स आले. आणि पिंपल्सवर जर तुम्ही स्क्रब केला तर मग तेरे तो नैन लग गए असं काम होईल. कारण की पिंपल्सवर जर तुम्ही स्क्रब घासला तर मग तुमच्या स्किनवरचे जे पिंपल्स आहेत ते अजून जास्त मोठे होतील आणि अजून जास्त येतील. म्हणून मी फक्त तो स्क्रब माझ्या नोजवर करते, कारण माझ्या नोजवर व्हाईटहेड्स ब्लॅकहेड्स भरपूर झालेत. 5 मिनिटं हलक्या हाताने मी मसाज करून घेतली आहे. त्यानंतर फेसवॉश करून घेतलं. मग या मशीनच्या सहाय्याने जिथे जिथे माझ्या व्हाईटहेड्स ब्लॅकहेड्स आहेत ते रिमूव्ह केले. जर तुमच्याकडे ही मशीन नसेल तर तुम्ही जे स्टीलची असते ना रिमूव्ह करायचे ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स, त्याने सुद्धा ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स रिमूव्ह करू शकता. मी बघतच होती की या राऊंडमध्ये माझ्या नोजवरची किती घाण आली, भरपूर घाण अशी आली होती आणि माझ्या स्किनवरचे पूर्ण व्हाईटहेड्स निघून गेलेत. स्क्रब केल्यानंतर आपण आपल्या स्किनवरचे जे ओपन पोर्स आहेत ते ओपन केले. त्याला क्लोज करण्यासाठी आपल्याला इथे फेसपॅक लावावा लागेल. तर हा फेसपॅक मी घरीच बनवला आहे. हळद घेतली आहे अर्धा चमच, 1 चमच बेसन, गुलाबजल मिक्स करून पॅक तयार करून घेतला. 15 मिनिटं चेहऱ्यावर ठेवला, त्यानंतर वॉश केला. इन्स्टंट ग्लो इथे माझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. तर मी लावलं इथे चेहऱ्याला मास्क. केलेला उठा ठेव घेऊन जाते बाहेर. 2 वाजलेत, अजून मध्ये जेवण पण बाकी आहे. हे पण काम महत्वाचं आहे. काय सुरू आहे? माधुरी काय सुरू आहे तुझं? मी छोटी आहे का? हा. अरे ये तो हल्दी दिख रही है मुझे. हल्दी तुला इथे लागलं मम्मी. तुम डर रही हो. तुम डर रही हो. नकली हंसी के पीछे अपना डर दबा रही हो. सही पकड़े हैं. तुला लागलेला मम्मी पिंपल्स आलेला आहे. हो ना, पिंपल्स झाले ना मला. मग तू हळदी लावला. पिंपल्स झाले ना मला. सर्व फॅमिली हॉलमध्ये बसलेली आहे. जाऊ जेवण करते. सासूबाई साडी घालून तयार झाल्या बाहेर जाण्यासाठी. मी इथे वाट बघते माझा फेसपॅक कधी सुकणार. फेसवॉश केल्यानंतर सर्वात आधी मी टोनर, त्यानंतर माझं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेतलं. त्यानंतर सर्वात आधी झटपट करून घेतली पेटपूजा. हो याच्या मम्मीचा हात लागला की अंगण सप्पा ते काय माहिती कशाचं आहे. म्हटलं याच्या मम्मीचा हात लागला की अंगण सप्पा होत. बघा बरं. अजून द्या चढून. चढवण्याचा काय प्रश्न. जेवण झाल्यानंतर सर्वात आधी मी काही व्हिडिओ बनवून घेतले जे प्रमोशनचे होते. आणि इकडे यांचं काम सुरू आहे. ठेवायचं नशीब. आजचा मुहूर्त निघाला तो फक्त माझ्या जाऊमुळे. हे जे काही शक्य झालं ना ते सर्व शक्य झालंय फक्त आणि फक्त माझ्या जाऊमुळे. झालं नाही अरे दादी सपाचाक तरच ते साफ होईल. मग किती हे होते इथे बापरे. तर कसं दिसत आहे छान ना. आता पाणी टाकता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. आज संडे असला की मिस्टर जरा निवांत असतात. त्यांना म्हटलं चला आपण खेकडे आणायला जाऊया, कारण आता खेकडे 5 वाजता तिथे मिळणार होते. गेल्या वेळेस ज्यावेळेस मी गेली होती खेकडे आणायला त्यावेळेस ते काका म्हणाले की संडेला तुम्ही या 5 वाजता तुम्हाला खेकडे मिळणार. मग मी शेवटी एकटीच गेली. मस्त ताज्या ताज्या फिश होत्या तिथे, समोरच कट होत आहे त्यासोबतच तिथे खेकडे होते. तिथे काकाला विचारलं काय किलो आहेत. काका म्हणाले 600 रुपये किलो. काकाला म्हटलं थोडंसं कमी करा ना. पण काका म्हणाले की नाही ताई माझं एकच दुकान आहे आणि एकच दुकान असते त्यामुळे मी अजिबात कमी करत नाही. मग मी 2 मिनिटं थांबली, खेकड्यांना बघितले. खेकडे तर एवढे मोठे होते ना, मोठ्याच्या मोठे. आणि खायच्या म्हटल्यानंतर मग कशाला मागं पुढे करायचं. तसे तर मी आणलेलेच पैसे होते पण बार्गेनिंग करायचा प्रयत्न करत होती. जमलं तर जमलं.
पण काकाने काही डाळ शिजू दिली नाही. मग शेवटी 600 रुपये किलोने मी ते 1 किलो घेतले. झुटा मोठा ज्यूस. अच्छा, तू नाही प्यायचं. यांच्यावर तर मी खूप रागावलेली होती. घरी असून सुद्धा ते माझ्यासोबत आले नाही खेकडे घ्यायला. आमच्या भांड्यावाल्या ताईने सुट्टी घेतली म्हणून इथे जाऊन भांडी घासले. मी खेकडे साफ केले. ती भांडी घासत आहे म्हटल्यानंतर मी चहा ठेवला, कारण आता तिला सुद्धा ड्युटीवर जायचं होतं. पहिला तर चहा घेतला, त्यानंतर थकवा दूर झाला. सर्वात आधी मी ते धुतलेले जे खेकडे होते ते पहिला मीठ टाकून 10 मिनिटं उकडून घेतले आणि ज्या बारीक नांग्या होत्या त्या साईडला काढून घेतल्या, कारण त्या मिक्सरमधून वाटून आपल्याला त्याचा जो रस्सा येईल तो आपल्याला खेकड्यामध्ये वापरायचा आहे. जाडसर अशा मिक्सरमधून त्या नाग्या मी काढून घेतल्या. चाळणीच्या साहाय्याने ते गाळून घेतलं. त्यानंतर मला इथे बरीच उठाठेव करावं लागली, कारण की मी ते खूप बारीक काढलं होतं. मग मी त्या कॉटनच्या कापडाने ते गाळून घेतलं. ते गाळायला मला बराच वेळ गेला. त्यानंतर मी मसाल्याच्या तयारीला लागली. 3 मीडियम आकाराचे कांदे घेतले, मस्त तव्यावर भाजून घेतले. जाऊचं सुरू होतं पटकन कर, कारण की त्यांना नाईट ड्युटीला जायचं होतं. 7:30 वाजले. कांदे मस्त ब्राऊन झाले. त्यामध्ये थोडेसे तीळ आणि थोडंसं खसखस भाजून घेतलं आणि खिसलेलं खोबरं सुद्धा, 20-25 लसणाच्या पाकळ्या, 1 तुकडा आल्याचा, भरभरून असा कोथिंबीर, सर्वांची पेस्ट अशी बारीक तयार करून घेतली. त्यानंतर लागली माझी फोडणीची तयारी. घाई सुरूच होती, कारण की टायमिंग खूप कमी होता. जाऊला पण जेवून जायचं होतं. त्यात बिट्टूची सुद्धा मध्ये मग धडपड सुरू होती. मम्मी मला जवळ घे. मी अजिबातही खडा मसाला वापरलेला नाहीये, पण तरी एवढी छान भाजी झाली होती ना खेकड्याची, तुम्हाला काय सांगू. तेल टाकून मस्त मसाला फ्राय करून घेतला. त्यामध्ये हळद, मीठ, चवीनुसार तिखट, गरम मसाला सर्व व्यवस्थित भाजून घेतलं. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं जोपर्यंत तरी येत नाही. तरी आल्यानंतर जे उकडलेले आपण खेकडे होते ते सुद्धा त्यामध्ये ॲड केले आणि जे छोट्या छोट्या नांग्या होत्या ज्याचं आपण पाणी तयार केलं ते आता आपण यामध्ये टाकणार. तर अशी झणझणीत खेकड्याची भाजी तयार झाली. आर्यला जायचं होतं बाहेर म्हणून त्याला पटकन जेवायला दिलं. मिनूचा टायमिंग झालेलाच होता. मग सर्वांनी बसून आम्ही जेवण केलं. मिनू वारंवार म्हणत होती, म्हणजे वा काय भाजी झाली, आणि खरंच खूप छान भाजी झाली होती. मिनूला बाय केल्यानंतर मी लागली इथे कामाला, जे बिट्टूचं काम होतं. स्कूलसाठी तिला टाळ पाहिजेत होते. भरपूर दिवस झाले मॅमनी सांगितलं होतं, पण मी आज आणि ते उद्या 15 दिवसानंतर आम्हाला टाळ मिळाले. आता ते टाळ तर मिळालेच, त्यासोबत त्याला दोरी मिळाली नाही, तर ते दोरी लावायचं काम मी आता करते. टाळला दोरी कशी बांधायची सर्वात आधी मला प्रश्न पडला होता, पण कसं तरी मी जुगाड करून दोन्ही बाजूला 2 गाठा बांधल्या. त्यानंतर जे टाळ आहे त्याच्या वर देखील 2 गाठा बांधून घेतल्या, म्हणजे ते सटकणार नाही. चल बघ, घालून बघ, वाजून बघ, वाजून टाक, वाजा. जोरात वाज. इथे पकडायचं. ह्या गाठा आहेत ना मी बांधलेल्या, हे इथे 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 असं. हा, ये सकाळपासून चालू एवढी थकली होती. चेहऱ्याला क्रीम लावायची इच्छा नव्हती. त्यात आता 2 वेळ मला फेसवॉश करायचं होतं. 15-20 मिनिटं चेहऱ्याला आहे तोपर्यंत मी माझ्या डोक्याला सुद्धा तेल लावून घेतलं, कारण की दुसरं तोपर्यंत काम काय करणार म्हटलं. स्किन केअर करून झोपायला निघाली. त्यानंतर लक्षात आलं की दूध तापवलंच नाही. पहिला दूध तापवून घेतलं, त्यानंतर साय गोळा करत आहे. साय पण एका बाउलमध्ये काढून घेतली. 2 मिनिटं बाजूला गेली तर दूध पूर्ण गॅसवर सांडलं. गॅस सुद्धा साफ करून घेतला. तर आजचा ब्लॉग इथेच संपला. आवडला असेल तर भरभरून लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.